नमस्कार प्रेक्षकांनो, तर मालिकेमध्ये खूपच इंटरेस्टिंग आणि मोठा ट्विस्ट आपल्याला आता पाहायला मिळणार आहे। आता राजनच्या वागण्यामुळे रागिनी आणि कामिनी यांच्या हाताला तर ते स्केच लागलेलेच आहे, पण आता आजीच्या हुशारी ते स्केच आता रागिनी आणि कामिनी पासून वाचून राहतं आणि इथे खूप मोठा धमाका घडलेला आहे। कारण आता जर रागिनी आणि कामिनी यांच्या हाताला जर ते कमळीचं स्केच लागलं असतं तर नक्कीच कामिनीने कमळीला संपवण्याचा प्रयत्न केला असता, पण हा अनर्थ आता अन्नपूर्णाजीमुळे टळलेला आहे। तर पुढे आता मालिकेत काय घडणार आहे आणि कशा पद्धतीने अन्नपूर्णा आजीच्या हुशारीमुळे ते स्केच आता कामिनी पासून वाचून राहतं हे आपण पुढे जाणूनच घेणार आहोत। पण त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राइब करा। चला तर मग व्हिडिओ सुरुवात करूया। तर आपण आधी पाहिलं की रागिनीने गोड गोड बोलून राजनला घोळात घेतलेलं असतं, त्याच्याकडून त्या स्केच आर्टिस्टचा पत्ता घेतलेला असतो। ती आता कामिनीला तो पत्ता सांगायला लागते। कामिनी आता रागिनीवरती खूप जास्त इम्प्रेस होते आणि बोलायला लागते, वा 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 रागिनी, अगं काय काम केलेस तू, खरंच तुझ्याकडून मला याचीच अपेक्षा होती। त्या दोघी आनंदाने खूप जास्त सेलिब्रेट करत असतात आणि आता इकडे दुसरीकडे रोहित आणि ऋषी ब्रेकफास्ट करत असतात। नाश्त्याला पोहे बनवलेले असतात। रोहित आता पोहे खातो आणि तो इतकी तारीफ करू लागतो आणि बोलू लागतो, वा 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 काय पोहे केलेले आहेत, यापूर्वी मी असे पोहे कधी खाल्ले नाहीत, मला 100% खात्री आहे हा ऋषी, ह्या साधनाताईंनीच पोहे केलेले असतील, त्यांच्या हाताला काय चव आहे। आणि हे सगळं ऐकून राधिकेला खूप जास्त वाईट वाटत असतं। सगळे आता तिची सरू म्हणजेच साधनाताई तिची समजूत घालू लागते। इकडे ऋषीला आता खूप जास्त राग आलेला असतो। तो बोलतो, रागा दादा, अरे तुझा काहीतरी गैरसमज झाली, हे पोहे माझ्या राधिका वहिनीनेच केलेले आहेत आणि ती आपल्या परिवारासाठी काय काय आणि किती किती करत असते। अरे दिवसातल्या 1 तास तरी सुद्धा ती स्वतःसाठी काढते का? दिवसभर ती आपल्या परिवारासाठी म्हणजेच तुझ्या परिवारासाठी राबत असते आणि या सगळ्याच्या बदल्यात तिची काय अपेक्षा असते? नवऱ्याकडून 4 कौतुकाचे शब्द, पण ते सुद्धा तू करत नाहीस। आणि अशा प्रकारे ऋषी आता रोहितला चांगल्याच प्रकारे झापत असतो आणि तो चांगलीच ऋषी हा रोहितची बोलती बंद करतो। तर आता दुसरीकडे आपण पाहतो राजनला खूप महत्वाची मीटिंग आलेली असते। तर आता राजन खुशाल राधिकाच्या हाती ते स्केच आणायला राधिकाला पाठवतो, पण त्याला हे सगळं माहिती रागिनी कशी आहे आणि रागिनी आणि कामिनीने काय काय उद्योग मागे करून ठेवलेले आहेत, तरी सुद्धा राजन हा रागिनीला तो स्केच आणायला पाठवतो आणि इकडे अन्नपूर्णा आजी सुद्धा त्याला हेच समजवण्याचा प्रयत्न करत असते। पण राजनला खरंच प्रेक्षकांनो इथे मूर्ख दाखवलेला आहे। प्रेक्षकांनो आता रागिनी आणि कामिनी सांगितल्याप्रमाणे स्केच आर्टिस्टच्या तिथे पोहोचलेली असते। रागिनी आता त्या स्केच आर्टिस्ट सोबत खूपच गर्वाने बोलत असते। ती बोलते, ए स्केच दे मला, आत्ताच्या आत्ता आमचा स्केच हवा आहे। यावर तो आर्टिस्ट बोलतो, मी तुम्हाला स्केच काही देऊ शकत नाही आणि राजन सरांनी मला हे खूप जास्त जबाबदारीने स्केच दिलेलं आहे आणि हे स्केच मी त्यांच्याच हातात देणार, बाकी कोणाच्याही हातात हे स्केच मी देऊ शकत नाही। आणि आता मात्र रागिनीला खूप जास्त राग येतो आणि ती बोलते, तुला तर ना मी आता चांगलीच अद्दल घडवते, थांब आता राजनला फोन लावते। असं म्हणत असती आता राजनला फोन लावते आणि बोलते, राजन, हा राजन, आम्ही इथे आलेलो आहे तुझं काम करायला, त्या स्केच कलेक्ट करण्यासाठी। बघ ना, हा स्केच आर्टिस्ट ना जरा आगावच आहे, देतच नाही आहे स्केच, तू जरा त्याला सांगतोस का? त्याला सांग मी तुझी बायको आहे आणि याचा हा जो काही तो आहे ना तो माझ्यासमोर चालणार नाही आणि गपचिप त्या आर्टिस्टला मला स्केच द्यायला सांग बरं। यावर आता राजन बोलतो, हे बघ रागिनी, मी त्याला सांगतो, तू एक काम कर, त्यांच्याकडे फोन दे। रागिनी आता त्या स्केच आर्टिस्टला फोन देते। राजन बोलतो, हे बघा, तुम्ही जर का रागिनीकडे स्केच दिले ना तरी चालेल, कारण ती माझी बायकोच आहे आणि नंतर मी तिच्याकडून कलेक्ट करेन। आणि आता मात्र स्वतः मालक सांगतोय म्हटल्यावर त्याच्याकडे दुसरा कुठला पर्याय चोरत नाही, पण तो विचार करू लागतो, काय करू, या बायकांना देऊ का नको? या बायका जरा उर्मटच वाचताय। तर प्रेक्षकांनो इथे आता स्केच आर्टिस्टचं चांगलं डोकं चलत आहे। इतक्या दिवस राजन रागिनीच्या सोबत राहत आहे, पण तरी सुद्धा रागिनी खोड काही त्याला कळालेली नाही। पण बघता क्षणी स्केच आर्टिस्टने रागिनीला चांगलंच ओळखलेलं आहे। आता पुढे आपण पाहतो तर काय, अन्नपूर्णा आजी आता राजनला फोन करते। राजनला फोन करून ते विचारते, काय झालं राजन, त्या स्केचचं काय झालं? ते स्केच आर्टिस्ट कडून फॉलोअप घेतलास का? स्केच तयार झाले का? तेव्हा राजन बोलतो, हो आई, स्केच तयार झालेला आहे। खरं तर माझी खूप महत्त्वाची मीटिंग असल्यामुळे मला जाता येणार नाही आहे, पण तू अजिबात टेन्शन घेऊ नको, मी रागिनीला तिकडे पाठवलेलं आहे। आणि आता मात्र आजी डोक्यावर हात मारत बोलते, अरे राजन, तू काय जरा वेड आहेस का? तू कोणाला पाठवलेस?
रागिनी कामिनी या दोघींना सुरुवातीपासूनच माझी थोरली नात नकोय आणि अशाच लोकांच्या हातात तू कोलीत दिलंस. राजन, तू फार मोठी चूक केलेली आहेस आणि तुला माहिती नाहीये की तू काय करून नसलायस. सोड, तुझ्याशी बोलण्यात काही अर्थ नाहीये. मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. असं म्हणतच अशा प्रकारे आता अन्नपूर्णा आजी राजनला चांगलीच झापते. आजी आता पुढे बोलते, राजन तुला आता काहीही करायची गरज नाही. आता मीच बघते आता ही सिच्युएशन कशी हँडल करायची. आता मीच जाते आणि ती पेंटिंग घेऊन येते. असं बोलून आता आजी बोलून फोन ठेवून देते आणि स्केच घेण्यासाठी ती आता दुसरीकडे इकडे आता रागिनी बोलते की ऐकलत ना माझा नवरा काय म्हणाला ते, त्यामुळे तुम्ही आता गपचूप मला स्केच द्या मला. आणि आता स्केच आर्टिस्ट ठीक आहे बोलतो आणि स्केच आर्टिस्ट कमळीचं ते स्केच त्यांना द्यायला लागतो. हुबेहूब त्याने कमळीचं चित्र काढलेलं असतं. पण प्रेक्षकांनो आता रागिनीच्या हातामध्ये ते स्केच पडलेलं असतं आणि ते स्केच पाहून दोघींच्या पायाखालची तर जमीनच हललेली असते. कारण कमळी हीच अन्नपूर्णा आजीची मोठी नात आहे हे कळाल्यानंतर त्यांच्या तर डोकंच आउट व्हायला लागतं. तोपर्यंत प्रेक्षकांनो आता आजी तिकडे स्केच आर्टिस्टच्या तिथे पोहोचलेली असते आणि ती दारापाशी थांबलेली असते आणि लपून सगळं आतलं ऐकत असते. कामिनी आता जोरातच ओरडते, रागिनी अगं हे काय, ही गावछाप राजांची सख्खी मुलगी, अगं त्या म्हातारीची मोठी नात आहे आणि ही गोष्ट जर का त्या दोघांना कळाली तर ते दोघं त्या कमळीला डोक्यावरतीच घेऊन नाचू लागतील आणि आपल्याला तर पत्ता कटच होईल. नाही ही गोष्ट घडता कामा नाही. हे चित्र त्या दोघांच्या हातामध्ये लागणं शक्य नाही. आणि बरं झालं आपण दोघीजणी इथं आलो, आपण वेळेवर आलो आणि हे स्केच जर त्यांच्या आधी पोहोचण्याच्या आधी बरं झालं आपण आलोत, नाही तर काय अनर्थ घडलास. आपल्याला आज देव पावलेला आहे. नाही रागिनी या चित्राची आपल्याला विल्हेवाट लावली पाहिजे. तेव्हा रागिनी बोलते, आई पण राजनने माझ्याकडे चित्र मागितलं तर मी त्याला कुठलं चित्र देणार. तेव्हा कामिनी बोलते, खरंच मला प्रत्येक वेळेला डाऊट येतो की तू माझीच मुलगी आहेस ना. यावर कामिनी आता म्हणायला लागते की आपण ते चित्र रिप्लेस करू शकतो. थांब, माझ्याकडे एक युक्ती आहे, आता मीच हे सगळं हँडल करते. असं म्हणतच ती पर्समधून काही पैसे काढते आणि प्रेक्षकांनो ही काही साधेसुधे पैसे नसतात तर 1.5 लाखांमध्ये पैसे असतात. आणि ती आता त्या स्केच आर्टिस्टलाच पैसे देते आणि म्हणते, हे बघ तुला एक काम करायचं आहे आणि तू विसरून जा की हे स्केच तू आम्हाला दिलेलं आहेस आणि या जागी तुला दुसरं चित्र बनवायचं आहे आणि राजनला द्यायचं आहे, म्हणजे ते आमच्याकडे द्यायचं आहे आणि त्या बदल्यात तुला खूप मोठी किंमत मिळणार आहे. या स्केचसाठी राजन तुला किती पैसे देईल, काहीतरी लाखात देईल ना. मी तुला ब्लँक चेक देत आहे. हे जर का तू काम केलंस ना तर आयुष्यभर तुला चित्रकारीचं काम सुद्धा करावं लागणार नाही. तू आरामात पैसे कमवशील. बोल, हे डील तुला मंजूर आहे का. आणि आता मात्र तो चित्रकार सुद्धा विचार करायला लागतो की जर मला कोटीत पैसे मिळणार असतील तर का नाही. आणि पैशासाठी माणूस तर बदलतो. तेव्हा आता कामिनी सोबत तो स्केच आर्टिस्ट हात मिळवतो आणि बोलायला लागतो की ठीक आहे, हे एवढे पैसे जर तुम्ही मला देणार असाल तर मी हे काम करायला तयार. आणि आता कामिनी ठीक आहे बोलते आणि बोलायला लागते की रागिनी एक काम कर, हे चित्र तू जाळून टाक कुणी बघायच्या आत. आणि अशा प्रकारे ती आता लायटर घेते आणि ते चित्र जाळू लागते. पण तेवढ्यातच दाराच्या मागे लपलेल्या अन्नपूर्णाजी पळत घरामध्ये येतात आणि त्यांच्या हातातील तो कागद हिसकावून घेते. नशीब आता इथे थोडंसं चित्र जळालेलं असतं पण कमळीचा चेहरा मात्र म्हणजे चेहऱ्याचं स्केच काही जळालेलं नाही. आणि आजीला पाहून त्या दोघीला खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि रागिनी बोलायला लागते, आई तुम्ही तर इथे येणार नव्हता. यावर आजी बोलते, खरं तर मला तुमच्यावरती भरोसा नव्हता आणि तोच तुम्ही खरा करून दाखवला. मला माहिती होतं आधीपासूनच तुम्ही माझ्या थोरल्या नातीवरती जळताय. ही तुम्हाला इस्टेट हवी होती ना, त्यामुळेच तुम्ही हे सगळं करताय ना. म्हणून तुम्हाला माझी मोठी नात कोण आहे हे तुम्हाला समोर आणून द्यायचं नव्हतं. खरंच तुम्ही इतक्या खालच्या पातळीला जाल असं मला वाटलं नव्हतं. पण मी माझ्या खऱ्या नातीला शोधून राहणारच आणि फायनली आज तो शोध संपलेला आहे. हे चित्र बघितल्यावरती मला माझी नात मिळेल. ते स्केच पलटून पाहते आणि ते चित्र कमळीचं असतं आणि ते स्पष्टपणे दिसत असतं. कमळीच आपली नात आहे हे कळाल्यानंतर अन्नपूर्णा आजीला खूपच जास्त आनंद झालेला असतो आणि ते चित्र ते स्केच अन्नपूर्णा आजी उराशी कवटावळून जोरात रडू लागते आणि कमळीच माझी नात आहे
असं सारखं बोलू लागतात आणि राजनला आजी फोन लावतात आणि म्हणतात, पटकन राजन इकडे ये, मला समजलेलं आहे आपली नात कोण आहे, तर कमळीच आपली नात आहे आणि तुझी मोठी मुलगी आहे. आणि हे सगळं ऐकल्यानंतर राजन तर खूपच जास्त खुश आणि एक्साइटेड झालेला असतो. आता खरं तर कमळी हीच अन्नपूर्णाची नात आहे आणि राजनची मुलगी आहे हे जेव्हा कमळीला कळेल तेव्हा पुढे काय घडणार आहे मालिकेमध्ये हे पाहणं खूपच जास्त रंजक ठरणार आहे. आणि पुढील अशाच इंटरेस्टिंग अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडले असल्यास एक लाईक नक्की करा.